नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार. मोदींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात. दिल्लीमध्ये भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक. राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार. महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला. अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एकेकाळी महत्त्व होतं, आता कोणी विचारतही नाही. अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा. वंचितला मुद्दा मवियाच्या बाहेर ठेवण्यात आलं. वंचित मवियामध्ये आली असती तर भाजपचे अनेक उमेदवार हरले असते. तर नाना पटोले काँग्रेसचे की गडकरींचे हा प्रश्न. पटोलेंचा भाजप नेत्यांशी छुपा संबंध. आंबेडकरांचा आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठक. उदय सामंत, श्रीकांत शिंदेंसोबत मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. किरण सामंतांची उपस्थिती. भाजपसाठी जागा न सोडण्याचा बैठकीमध्ये सूर. सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून प्रसाद लाड आणि दरेकरांनी दीपक केसरकरांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. वंचितच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. वंचितकडून 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा. हिंगोलीमधून बीडी चव्हाणांना उमेदवारी तर सोलापुरातून राहुल गायकवाडांना तिकीट. 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर उमेदवारी अर्ज भरणार. प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. केजरीवाल, सोरेन यांची अटक. हा लोकशाहीवर हल्ला. संविधान विरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचंय. संविधान आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आपल्याला लढायचंय. शरद पवारांची टीका. आमचा मंत्र भ्रष्टाचार हटाव. विरोधक बोलतात भ्रष्टाचारी बचाव. इंडिया आघाडीच्या महारॅलीनंतर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. फडणवीसांनी मणिपूर लडाखमध्ये जावं. सर्व खर्च मी करतो. फडणवीसांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा. सावरकर चित्रपटावरून राहुल गांधींना लगावलेल्या टोल्यावर उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना प्रत्युत्तर. ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो. त्यांनी मालवणी भागामध्ये जावं. मालवणीमधील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. चित्रपट दाखवण्यापेक्षा एखादी जागा निवडून येते का ते पाहावं. पक्षामध्ये कोणी शिल्लक राहिलं नाही. ठाकरेंनी त्याची चिंता करावी. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा. डुबने वालों को 3 के का सहारा. मनसे महायुतीमध्ये येण्याच्या चर्चेवरून ठाकरेंची खोचक टीका. तशीही मोदींनी समुद्र तलाशी बसण्याची प्रॅक्टिस केलीच आहे, अशी जोडली पुष्टी. कोण डुबतंय आणि कोण सहारा घेतंय देश पाहतोय. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष डुबतोय. उद्धव ठाकरेंना प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांनी शिवसेनेचं नुकसान केलं. राऊत ज्या ठिकाणी जातात तिथल्या उमेदवाराला अपयश येतं. भाजप नेते शिवाजी कर्डिल यांचा राऊतांवर निशाणा. 10 वर्ष मतदारसंघामध्ये काय कामं केली. ओबीसी नेते टीपी मुंडेंचा सुप्रिया सुळेंना सवाल. बारामतीची लेक का म्हणता. पवार साहेबांची लेक म्हणा. टीपी मुंडे यांचा सुळेंना टोला. बारामती मतदारसंघ खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवारांनी सांभाळला. सुप्रिया सुळेंना भीती वाटू लागली तेव्हा सुनेत्रा पवार आई वाटू लागल्या. आईला कोणी त्रास देत नसतं. प्रसाद लाड यांच्या सुप्रिया सुळेंवर निशाणा. खासदार असलेल्या मुलीविरुद्ध आईने का उभं राहावं. आईने मुलीला आव्हान देऊ नये. जितेंद्र आव्हाड यांचा प्रसाद लाड यांच्यासह सुनेत्रा पवारांवर निशाणा. शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक. आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन. चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित राहणार. महाजन संकटमोचक. शेपटीला आग लावून लंका जाळणार नाही तर महायुतीस कायमस्वरूपी टिकेल यासाठी प्रयत्न करावा. नाशिकवरून संजय शिरसाटांचा महाजनांना टोला. विधानसभेमध्ये आमच्यासमोर भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले. मागच्या चुकांची भाजपकडून पुनरावृत्ती होऊ नये. गुलाबराव पाटलांचा भाजप नेत्यांना इशारा. मागच्या काळामध्ये भाजपनं कुठेही बंडखोर उभे केले नाहीत आणि कुठे बंडखोर उभे राहत असतील तर आपण आवरू शकत नाही. पण यावेळेला कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. गिरीश महाजनांचं विधान. अखेर दानवे खैरेंमधील वाद मिटला. ठाकरेंनी आम्हा दोघांना बसवून समजावलं. चंद्रकांत खैरे यांचं विधान. तर नाराची उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशीच असते. एका आठवड्यामध्ये संपूर्ण संभाजीनगरमध्ये प्रचार करू. अंबादास दानवेंचं वक्तव्य. अंबादास दानवेंची गळचेपी होते. दानवे कोणत्या पक्षामध्ये जातील कल्पना नाही. अनिल पाटील यांचं विधान. अजितदादांनी सांगितलं म्हणून थांबलो आणि जानकरांनी आग्रह धरला म्हणून जागा सोडावी लागली. अजित पवार गटाच्या राजेश विटेकरांची प्रतिक्रिया. परभणी लोकसभेसाठी विटेकरांच्या नावाची चर्चा होती. मला विजयाची 100% खात्री. नांदेडमधील काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाणांचं वक्तव्य. तर राहुल गांधी आणि खरगेंना प्रचारासाठी निमंत्रण दिलं. चव्हाणांची माहिती.
कोल्हापुरात शिंदेगडाचे हातकणंगले उमेदवार धैर्यशील मानेंनी भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवणार। धनगर समाजाच्या बैठकीतून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना फोन। धनगर आरक्षणाबाबतची भूमिका जाणून घेतली। धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात लढणार, दोघांकडून आश्वासन। नवनीत राणांना कुणीही मतदान करणार नाही, सर्वजण मनानं प्रहार संघटनेसोबत, हुकुमशाही कोणाला सहन होत नाही, बच्चू कडूंचा राणांवर निशाणा। अडसूळ पिता किंवा पुत्राला अमरावतीमधून उमेदवारी देता येत नसेल तर उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी द्या, सहकारी बँक कर्मचारी संघटनेचं शिंदे फडणवीसांना पत्र। धनशक्तीला जनता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, मवियाचे उमेदवार भास्कर भगरेंची भारती पवारांवर टीका। दिंडोरीमध्ये भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे। 9 एप्रिलला मुंबईमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा। आज मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार। राज्यात महायुतीचं मिशन 48, भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। मुंबईतल्या भाजपच्या बैठकीमध्ये क्लस्टर प्रमुखांना वरिष्ठ नेत्यांच्या सूचना। कल्याणमधून भाजपचा कार्यकर्ता राकेश जैन अपक्ष निवडणूक लढवणार। महायुतीकडून कल्याण लोकसभेसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। कल्याणसाठी जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करू। कल्याणच्या जागेवर कुणी दावा केल्याचं माहिती नाही। कल्याण लोकसभेच्या जागेवरून नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। पुण्याच्या खेडमध्ये दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला अमोल कोल्हेंची हजेरी। घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही, पण वधूवराच्या सुखाची तुतारी वाजावी, कोल्हेंचा उपरोधिक उखाणा। तर मंगल कार्यालयामध्ये वाचाळवीरांसारखं बरगळणं योग्य नाही, शिवाजीराव आढळराव पाटलांचा कोल्हेंना टोला। अंजली दमानी यांनी छगन भुजबळांच्या विरोधात दाखल केलेली याचिका 1.5 वर्षानंतर निकाली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी। क्रिकेटपटू केदार जाधवांनी फडणवीसांची भेट घेतली। खासगी कामानिमित्त जाधवांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती। उद्योगपती मुकेश अंबानींचा पुत्र अनंत अंबानीनं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अनंत अंबानींनी रात्री उशिरा सागर बंगल्यावर हजेरी लावली। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिक बाजार समितीमध्ये आजपासून शेतमालामधील 2% हमाली तोलाई कपात रद्द। जिल्हा व्यापारी असोसिएशनचा मोठा निर्णय। सांगलीमध्ये ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्याचं मतदान करा। ओबीसी जागो अभियानाच्या माध्यमातून ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचं आवाहन। चंद्रपुरातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराची अजब मागणी। आनंदाच्या शिध्यामध्ये विस्की बियर का नाही, महागडी विस्की गरिबांना का मिळू नये, वनिता राऊतांचा अजब सवाल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये अजित पवार गटाची बैठक संपन्न। महायुतीमधील वादविवाद बाजूला ठेवून कामाला लागण्याचे अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 133 वाहनांची व्यवस्था। निवडणूक विभागाच्या वतीनं 68 जीप, 37 बस, 23 टेम्पो आणि 4 ट्रकची व्यवस्था। जळगावातील शिरसोली गावामध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती। तब्बल 20 ते 25 दिवसांनंतर ग्रामस्थांना पाणी पुरवठा। जलजीवन मिशन योजना तांत्रिक अडचणीत। ग्रामपंचायतीच्या बोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना फटका। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई। 11 गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्याचा पंचायत समितीला प्रस्ताव। नंदुरबारमध्ये भर चौकामध्ये तरुणावर चाकू हल्ला, तरुण जखमी। किरकोळ कारणावरून चाकूनं वार केल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। लातूरमध्ये डॉक्टरांकडून कामगाराला मारहाण। हॉस्पिटलच्या नवीन इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी झालेल्या व्यवहारामधून अमानुष मारहाण। एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल। डॉक्टरसह इतर 6 आरोपी फरार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त। काल 36 लाखांची रक्कम पकडल्यानंतर जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू। जळगावमध्ये जलजीवन मिशन योजनेमध्ये तांत्रिक बिघाड। 20 ते 25 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित। आंदोलन करून देखील न्याय मिळत नसल्यानं पुढाऱ्यांना गावबंदी। मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये कुणेकरी गावचा हुडोत्सव संपन्न। हुडोत्सवाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक भागातील हजारो भाविकांची उपस्थिती। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवामध्ये दक्षिण काशी पैठण नगरी दुमदुमली। संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पैठण शहरामध्ये लाखो भाविकांची गर्दी।
जळगावच्या तांदलवाडीमध्ये भवानी माता यात्रोत्सवाचा उत्सव. यात्रेमध्ये परंपरेप्रमाणे ओढल्या 12 गाड्या. पंचक्रोशीमधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी. नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये काळवीट आणि चौशिंगा, कानन, पेंडारी झूलॉजिकल गार्डन बिलासपूरमधून 4 नर आणि 6 मादी काळवीट महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये आणले. मागील 2 रात्री खेरवाडी पोलिसांकडून 36 दुचाकी स्वारांवर कारवाई. तरुणांकडून बांद्रा रिक्लेमेशन इथे भरधाव वेगामध्ये दुचाकी चालवत जात असल्यानं कारवाई. जळगावच्या मुसाळमधील हातनूर धरणाचा पाणीसाठा 76.80%. अनेक ठिकाणी पाणी टंचाई सुरू असताना हातनूर धरणाचा जलसाठा समाधानकारक स्थिती. नागपूर विभागामधील धरणामध्ये 49% पाणीसाठा. जनतेला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता. पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन. कोल्हापुरातील कबनूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांचे अनेक महिन्यांपासून अनुदान बाकी. वारंवार निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीनं दखल घेतली नाही. दिव्यांग बांधवांकडून ग्रामपंचायतीला बांगड्यांचं तोरण बांधून निषेध. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये शीळ डायगर नाकाबंदीमध्ये हत्यारांचा साठा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक. लोखंडी कोयता, तलवारसह इतर हत्यारं पोलिसांकडून जप्त. मार्च अखेर वाशिम जिल्ह्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 8,37,00,000 रुपयांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट. उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर रखरखत्या उन्हामध्ये वसुलीसाठी फिरण्याची वेळ. नांदेडच्या नायगाव तालुक्यामधल्या अल्पभूधारक शेतकरी छायाताई कुराडेंनी फुलवली फुलशेती. 20 गुंठे शेतीमध्ये फुलांच्या विक्रीतून घेत आहेत चांगलं उत्पन्न. लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये साठवण तलावांवर कारवाई. 125 विद्युत पंपांचे तोडण्यात आले कनेक्शन. पाणी आरक्षित करण्यात आलेलं असताना सुद्धा पाणी उपसा करण्यात येत असल्यामुळे कारवाई. 18 विद्युत मोटारीही जप्त. उजनीचं पाणी कमी झाल्यानं हजारो वर्षांपूर्वीच पळसनाथाचं हेमाडपंथी मंदिर पाण्यातून बाहेर. सध्या काही प्रमाणात मंदिराची पडझड. मंदिरावर अफलातून अप्रतिम कोरीव काम. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बहुचर्चित लिपिक टंकलेखक परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लावण्याची मागणी. 7,000हून अधिक पदांची मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये पार. निकालाची प्रतीक्षा. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मॅच फिक्सिंगचा प्रयत्न. मात्र मॅच सुरू होण्यापूर्वीच केजरीवाल आणि सोरेन या 2 खेळाडूंना अटक. राहुल गांधींचा इंडिया आघाडीच्या सभेतून मोदींवर हल्लाबोल. सरकारचा भ्रष्टाचार हटाव मंत्र तर विरोधकांचा भ्रष्टाचारी बचाव मंत्र. नरेंद्र मोदींची इंडिया आघाडीवर टीका. इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये तेजस्वी यादवांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. अभिनेता गोविंदाचं तुम तो धोकेबाज हो गाणं म्हणत तेजस्वी यादवांचा मोदींवर निशाणा. एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक. अब की बार भाजप तडीपार. इंडिया आघाडीच्या सभेतून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. निवडणूक रोख्यांबद्दलचं बिंग फुटलं म्हणून केजरीवालांना अटक. देशामधली सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणजे भाजप. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये प्रियंका गांधींनी मांडल्या 5 प्रमुख मागण्या. केजरीवाल, सोनीन यांची तत्काळ सुटका ते भाजपची एसआयटी चौकशीच्या मागण्यांचा समावेश. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते अमन अरोरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. इंडिया आघाडीच्या रॅलीआधी दोघांची भेट. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची लोकतंत्र बचाव रॅली. केजरीवालांच्या अटकेविरोधात 28 विरोधी पक्ष एकत्र. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेतून केजरीवालांच्या अटकेचा निषेध तर पंतप्रधान मोदींवर इंडिया आघाडीचा हल्लाबोल. इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाजपचा हल्लाबोल. ठक्का मेला. भाजपकडून पोस्टर रिलीज. पोस्टरवर सर्व विरोधकांचे फोटो मात्र शरद पवारांचा फोटो नाही. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सभा घेतली. जाहीर सभा घेत मोदींनी मेरठमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजवलं. विकसित भारतासाठी ही निवडणूक महत्वाची. मोदींचं नागरिकांना आवाहन. 5 एप्रिलपासून काँग्रेसचं घोषणापत्र जारी होणार तर 3 एप्रिलपासून घर घर गॅरंटी अभियान सुरू होणार. आयकर विभागाची काँग्रेसला नवीन नोटीस. 3,500 कोटींचा कर भरावा लागणार.